नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करिअर वॉरियर कट्टा करंट अफेअर्स मराठीवरती। तर मित्रांनो, आज आपण 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील ते सगळे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजेच आठवड्याच्या चालू घडामोडी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका, तसेच लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगून देते, आठवड्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 6 वाजता म्हणजेच आठवड्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी सकाळी 6 वाजता यूट्यूबवर आपला व्हिडिओ अपलोड होईल। ठीक आहे मित्रांनो, तर वळूया आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 1, अलीकडेच शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला, तर ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, जपान या। तर मित्रांनो, मग जपान या देशाबद्दल आपण 2-4 इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ। तर जपान हा आशिया खंडातील देश आहे। जपानची राजधानी टोक्यो आहे। जपानची राष्ट्रीय भाषा काय आहे? तर जपानी। आणि जपानची मुद्रा काय आहे? तर जपानी येन। प्रश्न क्रमांक 2, महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तर लक्षपूर्वक ऐका। भारताचे संगीतरत्न म्हणून ओळखले जाणारे थोर गायक भूपेन हजारिका यांची जयंती भारतात कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 8 सप्टेंबर रोजी। भारताचे संगीतरत्न म्हणून ओळखले जाणारे थोर गायक भूपेन हजारिका यांची जयंती 8 सप्टेंबर रोजी आपल्या भारतात साजरी केली जाते। तर यावर आपण काही महत्वाचे मुद्दे आहेत ते बघून घेऊ। तर मित्रांनो, 8 सप्टेंबर पासून जन्मशताब्दी सोहळा सुरू झालेला आहे। म्हणजेच मित्रांनो, भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 मध्ये झाला होता। आसाम राज्यामध्ये त्यांचा हा जन्म झाला होता आणि 8 सप्टेंबर पासून जन्मशताब्दी सोहळा सुरू झालेला आहे। तसंच मित्रांनो, त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने आसाम आणि देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसाम या राज्यात एका अजून सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, भूपेन हजारिका यांचा मृत्यू केव्हा झाला होता? तर 5 नोव्हेंबर 2011 मध्ये। म्हणजे 5 नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांची पुण्यतिथी असते। तसंच मित्रांनो, भूपेन हजारिका यांना विविध प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं। 2009 मध्ये त्यांना आसाम रत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं। तसेच आपल्या भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न म्हणून त्यांना 2019 मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं। 2012 मध्ये त्यांना पद्मविभूषण, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 1977 मध्ये पद्मश्री अशा 3 पद्म पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। तसे मित्रांनो, 2009 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा त्यांना 1992 मध्ये मिळालेला आहे। एवढंच नाही मित्रांनो, तर त्यांना विदेशामध्ये म्हणजेच अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी एलेनोर रूझवेल्ट यांनी त्यांना सुवर्ण पदक सुद्धा प्रदान केले आहे। आणि ते कशासाठी? तर लोकसंगीताच्या त्यांच्या कार्यक्रमासाठी। मग मित्रांनो, ते फक्त गायकच नव्हते, तर ते गीतकार, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, कवी तसेच राजकारणी सुद्धा होते। मित्रांनो, महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवायचं। मग वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 3, भारताने 2025 मध्ये किती वर्षानंतर आशियाई हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 8 वर्षांनी। तर मित्रांनो, भारताने 2025 मध्ये 8 वर्षांनी आशियाई हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आणि भारताचे हे 4थे विजेतेपद ठरले आहे। तसे मित्रांनो, याआधी 3 वेळेस भारताने विजेतेपद मिळवले आहे। तर क्वालालंपूर येथे 2003 मध्ये भारताचं पहिले विजेतेपद ठरलं होतं आशियाई हॉकी स्पर्धेमध्ये। तसेच चेन्नई 2007 मध्ये दुसरं विजेतेपद ठरलं होतं आणि 2017 मध्ये ढाका या देशात आशियाई हॉकी स्पर्धेचे 3रे विजेतेपद ठरले होते आणि 4थे विजेतेपद हे आता 2025 मध्ये ठरले आहे। तर मित्रांनो, पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये बेल्जियम नेदरलँड येथे 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या भारताने थेट प्रवेश मिळवला आहे आणि याचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर बिहार राज्यातील राजगीर या शहरामध्ये। तर प्रश्न क्रमांक 4, जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या पुरुष संघाने कोणत्या प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले? तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कंपाऊंड प्रकारात। तर जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या पुरुष संघाने कंपाऊंड प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे। प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा। आणि आता त्यावर आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ। तर मित्रांनो, याच प्रकारात म्हणजे कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या जोडीला रौप्य पदक मिळालं आहे आणि ऋषभ यादव याला
वैयक्तिक मानांकन फेरीत 8वा क्रमांक मिळाला आहे. तसं मित्रांनो सांघिक प्रकारात ऋषभ यादव, अमन सैनी, प्रथमेश फुगे यांनी 2:35 आणि 2:33 असे फ्रान्सला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले आहे. आणि मित्रांनो ही जागतिक तिरंदाजी स्पर्धा कुठे झाली होती 2025ची, तर ती चीन या देशामध्ये झाली होती आणि चीन या देशामध्ये ग्वांगझू या शहरात झाली होती. प्रश्न क्रमांक 5. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 2025 मध्ये महिला एकेरीत सलग दुसरे विजेतेपद मिळवणारी 2014 नंतरची पहिलीच टेनिसपटू कोण ठरली आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, आरिना सबालेन्का. तर मित्रांनो आरिना सबालेन्का ही अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 2025 मध्ये महिला एकेरीत सलग दुसरे विजेतेपद मिळवणारी 2014 नंतरची पहिलीच टेनिसपटू ठरली आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. तिने अमेरिकेच्या अमांडा आणि सिमोवाचा 6-3, 7-6 आणि 7-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत ती 2014 नंतरची पहिलीच टेनिसपटू ठरली आहे. कशामध्ये? तर महिला एकेरीत सलग दुसरे विजेतेपद मिळवणारी. प्रश्न क्रमांक 6. नवउद्योजक उद्योजकता प्रोत्साहन या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने कोणता महत्वाचा निर्णय घेतला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, प्रत्येक विभागात उद्योजकता केंद्र स्थापनेचा प्रस्ताव. तर मग यावर आपण महत्वाचे पॉईंट बघून घेऊ मित्रांनो. प्रत्येक विभागात महाराष्ट्र राज्य सरकारने उद्योजकता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव हा निर्णय का घेतला आहे? तर यामागचं उद्दिष्ट आहे पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, तसेच आपल्या महाराष्ट्रात उद्योगधंद्यांमध्ये विकास होईल. तसेच राज्यात उद्यमी आणि उद्योजकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता नाविन्यता धोरण 2025 मंजूर केले आहे. आणि यामध्ये कोणत्या क्षेत्रांवर भर दिली आहे? तर वित्तीय तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, जैवतंत्रज्ञान, ब्लॉकचेन, क्वांटम कम्प्युटिंग, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, डीप टेक उत्पादन आणि शाश्वतता संरक्षण आणि विमानचालन. तर ठीक आहे मित्रांनो, समजलं. आपण प्रश्नामध्ये कोणत्या राज्य सरकारबाबत बोलत होते, म्हणजे कोणत्या राज्याबद्दल बोलत होते? तर महाराष्ट्र राज्य. तर मग आपण महाराष्ट्र राज्याबद्दल काही महत्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ. मग मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 1 मे 1960 मध्ये. राजधानी काय आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची? तर मुंबई. उपराजधानी काय आहे? तर नागपूर. आपल्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा काय आहे? तर मराठी. आपल्या महाराष्ट्र राज्यात जिल्हे किती आहेत? तर 36. राज्यपाल कोण आहे? तर आचार्य देवव्रत. मित्रांनो, यांची आताच नियुक्ती झालेली आहे. आपण यावर सुद्धा प्रश्न बघणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर अजित पवार. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा जागा किती आहेत? तर 288. लोकसभा जागा किती आहेत? तर 48. राज्यसभा जागा किती आहेत? तर 19. आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख लोकनृत्य कोणते आहेत? तर ते सुद्धा आपण बघून घेऊ. लावणी, कोळी नृत्य, पावरी नाच, तमाशा, लेझिम, कैपत नृत्य, धोबी नृत्य. तसंच आपल्या महाराष्ट्र महत्वाची धरणे कोणती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची? तर इटियाडोह धरण, उजनी धरण, उरमोडी, ओझरखेड, कण्हेर, कालीसरार, कोयना, खडकवासला, चासकमान, जायकवाडी, टिंभे, दूधगंगा, नीरा, देवघर, पावना, पानशेत, बलकवडी, भंडारदरा, भाटघर, माजलगाव, मुळशी, मुळा, राधानगरी, लॉयड्स धरण, वर्धा धरण, वारणा धरण, वीर धरण, सिद्धेश्वर धरण तसेच सूर्या धरण. तर मग मित्रांनो, आपण आता आपल्या महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्यान सुद्धा बघून घेऊ. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नामेगाव बांधा राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान. तर मग वळूया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच 8 सप्टेंबर रोजी नेपाळ या देशात जनरेशन झेडच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निदर्शने का झाली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, सोशल मीडिया बंदी विरोधात. तर मित्रांनो, आता नुकतंच 8 सप्टेंबर रोजी नेपाळ या देशामध्ये जनरेशन झेडच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. तर ते का झाली होती? तर सोशल मीडिया बंदी विरोधात. मग हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि यावर आता आपण खूपच महत्वाचे पॉईंट बघणार आहोत. तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघायचे आणि अभ्यास व्यवस्थित करायचा. तर मित्रांनो, नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणली. तर का? कारण या कंपन्यांनी नेपाळ सरकारच्या नवीन नियमानुसार स्वतःची नोंदणी केली नाही म्हणून. मग मित्रांनो, या निदर्शनामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला, तसेच 400हून अधिक जखमी झाले
आणि एवढंच नाही तर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सुद्धा राजीनामा दिला आणि तसेच गृहमंत्री रमेश लेखक यांनी सुद्धा राजीनामा दिला आणि संचार मंत्री सुब्बा गुरुंग यांनी सुद्धा राजीनामा दिला. लक्षात ठेवायचं मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाची चालू घडामोड आहे की जनरेशन जच्या निदर्शनामध्ये पंतप्रधानांनी कोणत्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला होता. तसेच पंतप्रधान के.पी. शर्मा यांनी राजीनामा दिला होता. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, संचार मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. हे सुद्धा लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि मित्रांनो, हे जनरेशन चे निदर्शन कुठे कोणत्या शहरामध्ये झाले होते तर काठमांडू या शहरामध्ये आणि तिथेच कर्फ्यू लावण्यात आला होता. मग मग हे काठमांडू काय आहे मित्रांनो, तर नेपाळची राजधानी आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एवढंच नाही मित्रांनो, तर या आंदोलनाला काय नाव देण्यात आले तर जनरेशन झेड निषेध म्हणजे जनरेशन झेड प्रोटेस्ट या नावाने ओळखले जात आहे. तर मित्रांनो, आणि या आंदोलनाला कोणी पाठिंबा दिला होता तर काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आणि मित्रांनो, या आंदोलनादरम्यान भारत नेपाळ सीमा ही सुद्धा चर्चेत आहे आणि ती भारत नेपाळ सीमा ही खुली असून या भारत नेपाळ सीमेची लांबी किती आहे तर 1751 किलोमीटर याची लांबी आहे. हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा, कारण या आंदोलनादरम्यान भारत नेपाळ सीमा ही चर्चेत आहे मित्रांनो. त्यामुळे या भारत नेपाळ सीमेची लांबी काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं, महत्वाचा पॉईंट आहे. मग मित्रांनो, नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणली होती. तर मग ते बंदी घातलेले 26 ऍप्स कोणते आहेत तर ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर फेसबुक मेसेंजर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, एक्स, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, रेडिट, डिस्कॉर्ड, पिन इंटरेस्ट, तसेच सिग्नल, थ्रेड्स, विचॅट, कोरा, टम्बलर, क्लब हाऊस, मॅस्टोडॉन, रंबल, विकी, लाईन, IMO, झॅलो, सोल, हॅमरो आणि पॅट्रो अशा प्रकारची ती 26 ऍप होती मित्रांनो, लक्षात ठेवायची. मग वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच 8 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले. ते द टेलिग्राफचे संपादक खालीलपैकी कोण होते तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी संकर्षण ठाकूर. तर मित्रांनो, अलीकडेच संकर्षण ठाकूर यांचे निधन झाले तर ते द टेलिग्राफचे संपादक होते मित्रांनो. तसंच मित्रांनो, त्यांचं निधन कुठे झालं होतं तर गुरुग्राम येथे त्यांचं निधन झालं. आणि ते कोण होते तर ते ज्येष्ठ पत्रकार होते. आणि मित्रांनो, त्यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ही 1984 मध्ये संडे या मासिकातून त्यांनी सुरुवात केली होती. तसेच मित्रांनो, त्यांनी अनेक माध्यम समूहात त्यांनी काम केले आहे. तर ते कोणते आहेत तर इंडियन एक्सप्रेस, तहलका, द टेलिग्राफ यांसारख्या माध्यम समूहात त्यांनी काम केलं. तसं मित्रांनो, त्यांनी राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्तींची सुद्धा चरित्र लिहिली आहे. मग ते कोणती चरित्र लिहिली आहे त्यांनी तर त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकून घेऊ. हे महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. मग माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावरील त्यांनी सबाल्टर्न साहेब हे राजकीय चरित्र लिहिले. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील त्यांनी सिंगल मॅन द लाईफ अँड टाइम्स ऑफ नितीश कुमार ऑफ बिहार हे चरित्र लिहिले. आणि मित्रांनो, त्यांनी यादव व नितीश यांच्या संबंधावरील द ब्रदर्स बिहारी ही सुद्धा पुस्तके त्यांनी लिहिली. हे त्यांनी पुस्तकं लिहिलेली, लक्षात ठेवायची मित्रांनो, महत्वाचा पॉईंट आहे. मग वळूया आपण प्रश्न क्रमांक 9 कडे. सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू बंदर JNPA मुंबई येथे. तर सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले मित्रांनो तर मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर JNPA मध्ये. मग यावर काही 2-4 इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघून घेऊ. मग या टर्मिनलचे नाव काय मित्रांनो तर भारत मुंबई कंटेनर टर्मिनल BMCT. आणि हे नाव कोणी विकसित केले तर PSA इंटरनॅशनलने. मग मित्रांनो, भारत मुंबई कंटेनर टर्मिनलचा हा दुसरा टप्पा उद्घाटन करण्यात आला आहे, ज्यामुळे 48 लाख TEU क्षमतेसह भारतातील सर्वात मोठे स्वतंत्र कंटेनर टर्मिनल बनले आहे. प्रश्न क्रमांक 10. सप्टेंबर 2025 मध्ये रॉयल भूटान बौद्ध मंदिर कोठे उद्घाटन करण्यात आले आहे तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी बिहार राज्यातील राजगीर येथे. तर मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये रॉयल भूतान बौद्ध मंदिर हे राजगीर
बिहारमध्ये उद्घाटन करण्यात आले आहे. तसं मित्रांनो या मंदिराचे उद्घाटन कोणी केले आहे तर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्तपणे केले आहे. मग या मंदिराची किंमत सुमारे किती आहे तर 40 कोटी. हे मंदिर भारत भूतान मैत्रीचे प्रतीक मानले जाते. तसेच बोधगया नंतर बिहारमधील हा दुसरा भूतानीज बौद्ध मठ आहे. सुमारे 70 फूट उंच असलेल्या या मंदिरात भगवान बुद्धांची किती फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली आहे तर 10 फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली हे लक्षात ठेवायचं. जसं मित्रांनो अजून या मंदिरामध्ये अजून कोणाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे तर बौद्ध धर्माचे प्रमुख संस्थापक पद्मसंभव आणि जगद्रुंग यांच्याही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना चर्चेत आहे तर योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर मित्रांनो योग्य आन्सर आहे ऑप्शन ए उत्पादित वस्तूंचे किंवा अन्नपदार्थांचे विपणन व्यवस्था निर्माण करणे. तर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना चर्चेत आहे मित्रांनो. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर उत्पादित वस्तूंचे किंवा अन्नपदार्थांचे विपणन व्यवस्था निर्माण करणे. यावर आपण महत्वाचे मुद्दे बघून घेऊ. मग ही योजना केंद्र सरकारने का अंमलात आणली आहे तर केंद्र सरकारने सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आणि मित्रांनो 2020-21 पासून ही योजना देशात सुरू झाली आहे. तसेच यंदाच्या वर्षी बिहार या राज्याने या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच मित्रांनो देशात बिहारमध्ये सर्वाधिक 26,767 उद्योग सुरू आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे मित्रांनो तर बिहार हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 12. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी कार्लोस अल्कराज. तर अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्कराज या खेळाडूने पटकावले आहे मित्रांनो. तर मग या खेळाडूने यानिक सिन्ने या खेळाडूचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. तसेच कार्लोस अल्कराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर स्पेन देशाचा खेळाडू आहे. मग हा पहिले स्थान पटकावणारा सर्वात तरुण टेनिसपटू ठरला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि वयाच्या 22व्या वर्षी हे 6वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सुद्धा हा खेळाडू ठरला आहे. महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 13. महत्वाचा प्रश्न मित्रांनो भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी सी.पी. राधाकृष्णन. तर मित्रांनो भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. तर मग सी.पी. राधाकृष्णन यांचं पूर्ण नाव काय आहे मित्रांनो तर चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन. लक्षात ठेवायचं त्यांचं पूर्ण नाव सुद्धा. आता आपण त्यांचा राजकीय प्रवास सुद्धा बघून घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो त्यांचा जन्म केव्हा झाला होता तर त्यांचा जन्म तमिळनाडू राज्यामध्ये तिरुपूर येथे 20 ऑक्टोबर 1957 मध्ये झाला होता. तर मित्रांनो देशातील दुसऱ्या क्रमांकाचे घटनात्मक पद भूषवणारे ते तमिळनाडूतील तिसरे नेते आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. तसेच महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. तसेच वयाच्या 16व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी प्रवेश केला होता. 1974 मध्ये भारतीय जनसंघाचे ते राज्य कर्मचारी समितीचे सदस्य बनले. तसेच मित्रांनो त्यांची पसई तमिळन म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कोंगुवेल्लर कोंडूर समुदायातील आहे. आणि मित्रांनो 1996 मध्ये राज्य भाजपचे ते सचिव सुद्धा बनले आहे. एवढंच नाही तर त्यांनी 2003 ते 2006 त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा सांभाळले आहे. आणि मित्रांनो 1998 मध्ये नावातील गुणामुळे त्यांचे केंद्रीय मंत्रीपद हुकले होते. आणि मित्रांनो आता ते 15वे उपराष्ट्रपती पदाची त्यांनी शपथ घेतली आहे आणि ते आता राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळणार आहे. वळूया प्रश्न क्रमांक 14. अलीकडे चर्चेत असलेल्या नेपाळ या देशात 2008 पासून किती वेळा सरकार बदलले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं. याचे योग्य आन्सर आहे 14 वेळा. तर अलीकडे चर्चेत असलेल्या नेपाळ या देशामध्ये 2008 पासून तब्बल 14 वेळा सरकार बदललेला आहे. मग मित्रांनो यामागचा आपण इतिहास बघून घेऊ. तर यामागचे महत्वाचे पॉईंट आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. मग मित्रांनो 1951 पर्यंत नेपाळ या राज्यात राजेशाही सत्ता होती. मग तिथे लोकशाहीसाठी चळवळ झाली आणि त्यानंतर तिथे संसदीय लोकशाही अस्तित्वात आली आणि मित्रांनो तिथे राजेशाही होती. ती राजेशाही कोणाची होती तर राणांचा विविध घराण्यांनी तिथे राज्य केलं होतं.
नंतर 1961 ते 1990 मध्ये काय, तर राजा महेंद्र यांनी राजकीय पक्षांवर बंदी घातली आणि केंद्रीकृत शासन व्यवस्था लागू केली आणि या प्रणालीला काय संबोधण्यात आलं मित्रांनो, तर पंचायत संबोधण्यात आलं. आणि मग 1990 मध्ये काही राजकीय पक्षांनी बहुपक्षीय लोकशाहीची स्थापना केली. मग मित्रांनो 1996 मध्ये माओवादी गटाने राजेशाही संसदीय व्यवस्था बदलून त्या जागी प्रजासत्ताकाची स्थापना करण्यासाठी हिंसक निदर्शने केली. म्हणजेच आता चंद्रशेखर झेडणे असे आंदोलन केले होते, तसे आंदोलन प्रजासत्ताक स्थापनेसाठी माओवादी गटांनी केली होती. मग मित्रांनो ही चळवळ तेव्हा सुद्धा दशकभर चालली आणि त्यामध्ये सुद्धा 17,000पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, बळी गेला होता. त्या 2006 ते 2015 मध्ये काय झालं, तर लोकांनी पुन्हा निदर्शने केली आणि 2008 मध्ये राजेशाही बरखास्त करण्यात आली आणि नेपाळ हे संघराज्य लोकशाही प्रजासत्ताक झाले. म्हणजेच मित्रांनो 2008 मध्ये राजेशाही ही संपुष्टात आली आणि तेव्हा राजेशाही सत्तेतील ज्ञानेंद्र हे शेवटचे राजे ठरले मित्रांनो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, राजेशाही सत्तेतील शेवटचे राजे कोणते होते, तर ज्ञानेंद्र हे होते नेपाळ देशाचे. मग मित्रांनो 2015 मध्ये काय घडून आलं, नवीन राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि मग 2015 ते आजपर्यंत काय झालं, तर के.पी. ओली शर्मा यांनी पहिल्यांदाच ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि नंतर त्यांनी 2018, 2021, 2024 मध्ये असे 4 वेळा त्यांनी सरकार स्थापन केले आणि आता त्यांचे सरकार सुद्धा चंद्रशेखर झेडच्या आंदोलनामुळे पाडले आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात आलं. सगळे पॉइंट महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15. अलीकडेच प्रख्यात दिवाण अरुण नंदा यांचे निधन झाले आहे, तर ते कोणत्या क्रिएटिव्ह एजन्सीची स्थापना त्यांनी केली होती, तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए रेडिफ्युजन. तर अलीकडेच प्रख्यात दिवाण अरुण नंदा यांचे निधन झाले, तर त्यांनी क्रिएटिव्ह एजन्सीची स्थापना केली, तर त्या एजन्सीची तर कोणत्या एजन्सी त्यांनी स्थापना केली, तर रेडिफ्युजन या एजन्सीची त्यांनी स्थापना केली. मग आपण यावर इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. तर मित्रांनो नंदा यांचं 6 सप्टेंबर 2025 म्हणजे वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तसंच 1973 साली त्यांनी स्वतःची रेडिफ्युजन म्हणजे क्रिएटिव्ह एजन्सीची स्थापना केली. या रेडिफ्युजनचे ते संस्थापक होते मित्रांनो आणि या एजन्सीने भारतीयच नव्हे तर परदेशी कंपन्यांसाठी सुद्धा उत्तम जाहिराती बनवल्या आणि जाहिराती क्षेत्रात विविध प्रकारचे पुरस्कार मिळवले. म्हणजे ही मित्रांनो ही रेडिफ्युजन कंपनी जाहिरात क्षेत्रातील कंपनी आहे. तसेच मित्रांनो त्यांनी हिंदुस्तान लेवलचे सुद्धा प्रशिक्षणार्थी ठरले आहे आणि अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पहिल्या बॅचचे म्हणजे 1966च्या बॅचमध्ये ते सुवर्णपदक विजेता सुद्धा ठरलेले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. आगामी 16 वर्षाखालील आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धा 2025 मध्ये भारताचे कर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात आले आहे, तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी रेवा कुलकर्णीकडे. तर मित्रांनो 16 वर्षाखालील आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धा 2025 मध्ये भारताचे कर्णधारपद हे पुण्याच्या रेवा कुलकर्णीकडे सोपवण्यात आले आहे. मग मित्रांनो ही स्पर्धा 13 ते 19 सप्टेंबर या कालावधीत मलेशिया या देशात होणार आहे. तसेच अ गटामध्ये कोणते देश असणार आहे, तर आपला भारत, इराण, सामोआ आणि उझबेकिस्तान. तसेच ब गटामध्ये कोणते देश असणार आहे, तर यजमान मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग आणि टोंगा. असे मित्रांनो टोंगा हा देश या स्पर्धेत प्रथमच खेळणार आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे, तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी आचार्य देवव्रत. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार हा आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर का तर सी.पी. राधाकृष्ण यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यामुळे. मग सी.पी. राधाकृष्णन कोण आहे मित्रांनो, तर आता ते 15वे उपराष्ट्रपती आहे. तर मित्रांनो राज्यपाल पद रिक्त ठेवता येत नाही, त्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. म्हणजे ते आधी गुजरातचे सुद्धा राज्यपाल आहे आणि आता ते महाराष्ट्राच्या सुद्धा राज्यपाल पदाचा कार्यभार ते सांभाळणार आहे. आणि मित्रांनो 15 सप्टेंबर रोजी त्यांची शपथविधी आहे. प्रश्न क्रमांक 18. अलीकडे 12 सप्टेंबर 2025 रोजी जगदीप छोकर यांचे निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे संस्थापक होते, तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजे एडीआर. तर मित्रांनो ते एडीआरचे संस्थापक होते कोण, तर जगदीप छोकर आणि त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. 12 सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालेलं आहे आणि ते एडीआर या संस्थेचे संस्थापक होते. मग मित्रांनो त्यांचं निधन कुठे झालं होतं, तर त्यांचं निधन दिल्ली येथे झालं. लोकशाही जसं मित्रांनो ते लोकशाही सुधारक होते आणि एवढंच नाही तर ते शिक्षक, संशोधक, लेखक, पक्षी निरीक्षक,
संवर्धनवादी आणि प्रशिक्षित वकील देखील ते होते. आणि मित्रांनो त्यांनी एडीआरची स्थापना केव्हा केली होती तर 1999 मध्ये. आणि मित्रांनो आपण पाहिलं की ते संशोधक सुद्धा होते. मग त्यांचे संशोधन हे जर्नल ऑफ अप्लाइड सायकोलॉजी, कोलंबिया जर्नल ऑफ वर्ल्ड बिझनेस, इंटरनॅशनल लेबर रिव्ह्यू, इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि जर्नल ऑफ सेफ्टी रिसर्च अशा अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर आपण बघितलं ते पक्षी निरीक्षक सुद्धा होते. तर त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून पक्षीशास्त्रात प्रमाणपत्र सुद्धा मिळवले होते. प्रश्न क्रमांक 19. नुकतेच नेपाळ या देशात हंगामी पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी सुशीला कार्की यांचं. तर मित्रांनो नुकतेच आपल्या नेपाळ या देशामध्ये हंगामी पंतप्रधानपदी सुशीला कार्की यांची निवड झाली आहे. मग त्या कोण होत्या मित्रांनो? तर त्या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश होत्या आणि आता नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्या ओळखल्या जाते. त्यांचं वय काय आहे 73 वर्ष. तर नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहे मित्रांनो? तो सुशीला कार्की, लक्षात ठेवायचं. आणि नेपाळच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुद्धा आहेत आणि नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं, गोंधळ करायचा नाही. मित्रांनो आपण नेपाळ देशाबद्दल काही 2-4 पॉईंट बघून घेऊ. तर नेपाळ हा देश दक्षिण आशियातील देश आहे, म्हणजे आपला आशिया खंडातील देश आहे. नेपाळची राजधानी काय आहे? काठमांडू आपण बघितलं. नेपाळचे पंतप्रधान कोण आहे मित्रांनो? आता सुशीला कार्की यांची नियुक्ती झाली आहे. तर आणि माजी पंतप्रधान कोण आहे? तर के पी शर्मा ओली आहेत. तर मित्रांनो चलन काय आहे नेपाळचं? तर नेपाळी रुपया NPR. प्रश्न क्रमांक 20. द लाईन ऑफ नौशेरा, द लाईफ अँड टाइम्स ऑफ ब्रिगेडर मोहम्मद उस्मान या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर योग्य आन्सर आहे मित्रांनो झिया, ऑप्शन ए झिया उल सलाम. तर मित्रांनो तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए झिया उल सलाम. मित्रांनो या पुस्तकामध्ये काय आहे, म्हणजे या पुस्तकामध्ये कशाचं वर्णन करण्यात आलं आहे? तर हे पुस्तक 1947-48 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील अशांत वर्ष पाकिस्तानने केलेला हिंसाचार आणि वारंवार होणाऱ्या घुसखोरीचे वर्णन या पुस्तकामध्ये करण्यात आलं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. एक्स्ट्रीमली लाऊड अँड इनक्रेडिबली क्लोज या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए जोनाथन सॅफ्रॉन फोर. तर मित्रांनो एक्स्ट्रीमली लाऊड अँड इनक्रेडिबली क्लोज या कादंबरीचे लेखक जोनाथन सॅफ्रॉन फोर हे आहेत. मित्रांनो या पुस्तकामध्ये काय आहे, या पुस्तकाचं काय महत्व आहे? तर या पुस्तकामध्ये 9/11च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या वडिलांना गमावलेल्या ऑस्कर शेल नावाच्या 9 वर्षाच्या मुलाची कथा आहे. तसे मित्रांनो हे एक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 22. द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी मोहसिन हमीद. तर द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे मित्रांनो? तर मोहसिन हमीद हे आहे. मग मित्रांनो हे पुस्तक सांस्कृतिक शक्ती आणि अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाच्या वर्चस्वाच्या संदर्भात पश्चिम आणि पूर्वेकडील संस्कृतीमधील संघर्ष यावर भाष्य करते. तसे मित्रांनो या पुस्तकाला मॅन बुकर प्राइज सुद्धा मिळाले आहे आणि हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर आहे. लक्षात ठेवायचं. बुक्स अँड रायटर मध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. फॉलिंग मॅन या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए डॉन डिलिलो. तर मित्रांनो फॉलिंग मॅन या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर डॉन डिलिलो. पहिला मुद्दा तर हे लक्षात ठेवायचं, हे पुस्तक नाही आहे तर ही कादंबरी आहे फॉलिंग मॅन. तर मित्रांनो ही कादंबरी सुद्धा 9/11च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 24. सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर राज्यात पहिल्यांदाच भेट देऊन कोणत्या ठिकाणी वांशिक हिंसाचारग्रस्त लोकांशी संवाद साधला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए इम्फाळ आणि चुराचंदपूर. तर मित्रांनो सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर राज्यात पहिल्यांदाच भेट देऊन इम्फाळ आणि चुराचंदपूर या हिंसाचारग्रस्त या ठिकाणी वांशिक हिंसाचारग्रस्त लोकांशी संवाद साधला. मग मित्रांनो मणिपूर हिंसाचार हा मे 2023 पासून चालू आहे आणि मग इथे मणिपूरमध्ये आंदोलन का करण्यात आलंय मित्रांनो? तर मणिपूर राज्यातील मैती समुदायाने म्हणजे मित्रांनो हे आंदोलन मैती आणि कुकी या समुदायांच्या लोकांमुळे हे आंदोलन तिथे होत आहे.
मग यामागचं मुख्य कारण काय आहे तर मैती समुदायाने अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे आणि मणिपूरच्या डोंगराळ भागात राहणारे कुकी जमातीचे लोक याला विरोध करत आहे. हे याचं मुख्य कारण आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. मग आपण आता प्रश्नामध्ये काय पाहिलं, मणिपूर राज्य. तर मग मणिपूर राज्यावर आपण काही GK पॉइंट्स बघून घेऊ. तर मग मित्रांनो, मणिपूर राज्याची राजधानी काय आहे, इम्फाळ. स्थापना कधी झाली होती मणिपूर राज्याची तर 21 जानेवारी 1972 मध्ये. मग मित्रांनो, मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री हे एन बिरेन सिंग होते मित्रांनो, म्हणजे एन बिरेन सिंग आहे. मग एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला मित्रांनो आणि तेव्हापासून काही महिन्यानंतर मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे आता तिथे मुख्यमंत्री नाही आहे, तिथे विधानसभा बरखास्त करण्यात आलेली आहे आणि आता तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. मग मित्रांनो, मणिपूर राज्याचे राज्यपाल कोण आहे तर अजय कुमार भल्ला. अधिकृत भाषा काय आहे तर मेतेई लोन म्हणजे मणिपुरी. राज्य प्राणी कोण आहे तर संगाई. राज्य पक्षी कोणता आहे मणिपूर राज्याचा तर श्रीमती हुमचे तितर. मग राज्यवृक्ष कोणता आहे मित्रांनो मणिपूर राज्याचा तर तून. राज्य फुल काय आहे तर शिरोई लिली. लोकसभा सीट किती आहे मणिपूर राज्याच्या तर 2. राज्यसभा जागा किती आहेत तर 1 आणि विधानसभा जागा किती आहेत तर 7. या जागा सुद्धा लक्षात ठेवायच्या, या जागा पाठ करून टाकायच्या मित्रांनो. तर मणिपूर राज्यातील शेजारी देश कोणता आहे म्यानमार. तसेच मणिपूरचे उत्सव कोणते आहे मित्रांनो, याओशांग उत्सव, संगाई उत्सव, चेरोबा, मणिपुरी नवीन वर्ष. राज्याला भारताचे रत्न म्हटले जाते मणिपूर. तर कोणत्या राज्याला आपल्या भारताचे रत्न म्हटले जाते तर मणिपूर या राज्याला आपल्या भारताचे रत्न म्हटले जाते. लक्षात ठेवायचा महत्वाचा पॉइंट आहे. प्रश्न क्रमांक 25, फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, सेबॅस्टिन लेकॉर्नू. तर मित्रांनो, फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे तर सेबॅस्टिन लेकॉर्नू. मग सेबॅस्टिन लेकॉर्नू हे कोण होते तर फ्रान्सचे संरक्षण मंत्री होते मित्रांनो. मग त्यांनी फ्रान्सवा बायरोची जागा घेतली, ज्यांना संसदेत अर्थसंकल्प प्रस्तावावर विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर पायउतार व्हावे लागले. मग मित्रांनो, फ्रान्स या देशाची राजधानी काय आहे तर पॅरिस आणि फ्रान्स या देशाचं चलन काय आहे तर युरो. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 26, G20 शिखर परिषद 2026 कोणता देश आयोजित करेल. योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे USA म्हणजे अमेरिका देश. मित्रांनो, G20 शिखर परिषद 2026 हा देश कोणता देश आयोजित करेल तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. मग मित्रांनो, G20 परिषद अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामी येथे होणार आहे. तसं मित्रांनो, मग मागील G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते तर 2023च्या G20 परिषदेचे अध्यक्षपद आपल्या भारत देशाने भूषवले होते. 2024च्या G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील या देशाने भूषवले होते आणि 2025च्या G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिका या देशाने भूषवले होते. लक्षात ठेवायचं महत्वाचा पॉइंट आहे. प्रश्न क्रमांक 27, IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025च्या यादीत भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 63वे. तर मित्रांनो, IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025च्या यादीत भारताला 63वे स्थान मिळाले आहे. मग आपण त्यावर काही इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. तर मित्रांनो, आपल्या भारताचा 36.06 गुणांसह 63व्या स्थानावर आपल्या भारताची घसरण झाली आहे IMD रँकिंग मध्ये मित्रांनो. तसेच मित्रांनो, IMDच्या रँकिंग मध्ये शिक्षण, कौशल्य, प्रशिक्षण, आकर्षण आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या विविध मुद्द्यांवर विचार केला जातो. मग मित्रांनो, हाँगकाँग हा देश 4थ्या क्रमांकावर आहे. तसेच सिंगापूर हा देश 7व्या क्रमांकावर आहे. UAE हा देश 9व्या क्रमांकावर आहे. UAE म्हणजे युनायटेड अरब अमिरात म्हणजे दुबई. आणि या देशाने मित्रांनो आशिया पॅसिफिक प्रदेशात टॉप 10 देशांमध्ये स्थान मिळवले आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग मित्रांनो, या रँकिंग मध्ये म्हणजे IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 मध्ये टॉप 10 देश कोणते आहे मित्रांनो तर ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर स्वित्झर्लंड हा एकूण 100 गुणांनी स्वित्झर्लंड हा पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच लक्झेंबर्ग हा देश एकूण 83.08 गुणांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आइसलँड हा देश एकूण 82.19 गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे मित्रांनो. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 28, सप्टेंबर 2025 मध्ये IIM अहमदाबादचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठे उद्घाटन झाले तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, दुबई येथे.
तर मित्रांनो सप्टेंबर 2025 मध्ये IIM अहमदाबादचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठे उद्घाटन झाले तर दुबई येथे. मग मित्रांनो हे कॅम्पस दुबई इंटरनॅशनल अकादमिक सिटीमध्ये आहे. मग अहमदाबादचे भारताबाहेर पहिले कॅम्पस आहे. हे अहमदाबादचे भारताबाहेर पहिले कॅम्पस आहे ज्याचे उद्घाटन दुबईचे क्राऊन प्रिन्स शाहजहा हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम आणि भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. मग मित्रांनो IIM अहमदाबादच्या दुबई कॅम्पसचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे जागतिकीकरण करणे असे आहे. प्रश्न क्रमांक 29. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ICC ने कोणती मोहीम सुरू केली आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी जिंकण्याची इच्छाशक्ती म्हणजे विल टू विन. मग मित्रांनो महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ICC ने कोणती मोहीम सुरू केली आहे तर जिंकण्याची इच्छाशक्ती म्हणजे विल टू विन. मग महिला विश्वचषकाची कितवी आवृत्ती आहे मित्रांनो तर 13वी. मग 30 सप्टेंबर 2025 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटन सामना हा गुवाहाटी येथे खेळवला जाईल आणि अंतिम सामना हा 2 नोव्हेंबर 2025 रोजी होईल मित्रांनो. मग मित्रांनो आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं ICC. मग ICC काय आहे ते पण आपण बघून घेऊ. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. म्हणजे मित्रांनो ही एक क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. मग ICC ची स्थापना कधी झाली होती तर 15 जून 1909 मध्ये. तसेच ICC चे मुख्यालय कुठे आहे दुबईमध्ये संयुक्त अरब अमिराती म्हणजे युनायटेड अरब अमिरात. तसेच मित्रांनो अध्यक्ष कोण आहे जय शहा. ICC चे नवीन CEO कोण आहे संजोग गुप्ता. ICC चे ब्रीदवाक्य काय आहे चांगल्यासाठी क्रिकेट. सदस्यता देश म्हणजे ICC चे सदस्यता देश कोणते आहे किती आहे 108 देश हे सदस्य राष्ट्र आहेत ICC चे. आणि ICC चे जुने नाव काय आहे तर इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स. लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे. तसं मित्रांनो 1965 मध्ये ICC चे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स असं ठेवण्यात आले आणि 1989 मध्ये ICC चे नाव हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे ठेवण्यात आले. हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा. वळूया आपण प्रश्न क्रमांक 30. सप्टेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे NSE च्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी श्रीनिवास इंजेती. मग मित्रांनो राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून श्रीनिवास इंजेती यांची नियुक्ती करण्यात आली. मग ही नियुक्ती सेबीच्या मान्यतेने झाली आहे मित्रांनो. तसेच 1983 मग हे श्रीनिवास इंजेती कोण आहे मित्रांनो तर ते 1983 च्या बॅचचे ओडिशा फेडरलचे निवृत्त IAS अधिकारी आहे. मग मित्रांनो आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं NSE. मग आपण NSE बद्दल 2 पॉइंट बघून घेऊ. मग NSE काय मित्रांनो NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. मग NSE ची स्थापना केव्हा करण्यात आली तर 1992 मध्ये आणि 1993 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी द्वारे त्याला मान्यता मिळाली. आणि NSE चे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो तर मुंबई महाराष्ट्रातील मुंबई येथे. आणि NSE चे MD आणि CEO कोण आहे मित्रांनो तर आशिष कुमार चौहान. ठीक आहे मित्रांनो लक्षात आलं. NSE काय आहे ते पण लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण 30 प्रश्न आणि त्याची उत्तर यावरती आपण अनालिसिस करून घेतलेला आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.